तर आज गटारी महोत्सव निमित्त आज आपण इकडे एक मुलाखत घेणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत महेंद्र जगदाळे उर्फ मया. तर आपण त्यांच्याशी विचारून घ्या तुमचं काय म्हणणं आहे गटारी बद्दल. गटारी म्हणजे गटारी पटारी शटारी असं मी काय मानत नाही. पहिली गोष्ट तर तुम्हाला धक्का मारू नको. तर चल हे बघ काय हे काय तू धक्का नको मारू तुम्हाला. काय सॉरी बोल. काय सॉरी ओके सॉरी. 12 दिवस दारू पित नाही मी वर्षात. 13वा दिवस आहे ना म्हणून पितोय. म्हणजे बघ मी गणपतीचा एक दिवस आपलं महाशिवरात्री आणि लक्ष्मीपूजन हे 12 दिवस मी पियत नाही दारू. पण हे 3 दिवस झाले. नवरात्रीचे 9 दिवस पर्यंत मोज. मग 9 आणि 3 किती झाले 12. मग मी एवढे दिवस पियत नाही दारू. गटारी हा 2 बेवड्यांनी किंवा 2 पेक्षा कधी कधी 4ही असतात. तर ह्या अशा 2-4 बेवड्यांनी एकत्र येऊन एक दारू पिण्यासाठी योजलेला उत्सव आहे. मी एक दिवस प्यायलो नव्हतं ना दारू. महाराष्ट्राला 740 करोड रुपयाचं नुकसान झालेलं. काय बोलता. म्हणून मी नीती नियमाने दारू पितो रे. मी बेवडा नाही आहे. कळलं तुला मी काय आहे. तर बॅलेन्सिंग हो रे. काय 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 चाललंय काय काय करताय काय की तुम्ही पियत नाही म्हणून तर तुम्ही पिता का हो? पितो मी असं कधी खोटं आहे का. पितो मी पण मला कोणी जर उंगल्या केल्या डवाचलं तर मी खवळतो मग. अच्छा तर म्हणजे साहेब पियत नाही पण पितात. बरोबर ना. आता तुम्ही मला खवळलं. आता मी पिणार. मी तयार मी वाटत बघत होतो याची. आता मी पिणार. वोट काय काय करताय काय करताय काय कळलं नाही परत सांग. रस्ता मोजतोय रस्ता.